घराच्या मागे मैलोनमैल पसरलेली ती काळी माती फक्त जमिनीचा निर्जीव तुकडा नव्हती, तर माझ्या रोजच्या आयुष्याचा, माझ्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग बनली होती. माझे नाव सविता. लग्न होऊन मी प्रशस्त हवेलीसारख्या घरात आले आणि काही वर्षातच मला उमगले की माझे विश्व या मातीशी, पिकांशी आणि शेतीशी बांधाशी घट्ट बांधले गेले आहे. माझे पती नोकरीच्या आणि व्यापाराच्या निमित्ताने नेहमीच घराबाहेर असायचे. कधी पुणे तर कधी अमरावती. कामाच्या गडबडीत आणि धावपळीत कधीकधी महिना महिना त्यांचा पत्ता नसायचा. घरात मी एकटीच असायचे. एवढ्या मोठ्या वाड्यात राहूनही रात्रीच्या शांततेत एकटेपणाची ती बोचरी उणीव माझ्या मनाला व्याकुळ करायची. एवढी मोठी शेती एक स्त्रीने एकटीने सांभाळणे सोपे नव्हते. नांगरणी, पेरणी, निंदणी आणि काढणीपर्यंत शेकडो कामे असायची. म्हणूनच शेतातील कामात मदतीसाठी आम्ही सकाराम नावाच्या एका शेतगाड्याला कामावर ठेवले होते. सकाराम दिसायला अत्यंत साधा, अंगाने दणकट, पण कामात कमालीचा प्रामाणिक आणि बोलण्यात कमालीचा नम्र होता. जास्त न बोलणारा पण आपले काम मनापासून करणारा तो माणूस होता. रोज सकाळी तो वेळेवर शेतात यायचा, दिवसभर घाम गाळायचा आणि संध्याकाळी काम आटपून निघून जायचा. त्याच्या असण्याने मला शेतात काम करताना एक प्रकारची मोठी मानसिक आणि नैतिक आधार वाटायचा. त्या दिवशी सकाळपासून आकाशात एक विचित्र गूढ सावलीचे सावट होते. हवा ढगाळ आणि दमट होती. मी नेहमीप्रमाणे घरची सगळी कामे आटपून दुपारी 3च्या सुमारास शेतात गेले होते. यावेळी शेतात कापसाचे पीक उभे होते आणि पिकाच्या मधोमध थोडे तण वाढले होते. मी बांधावर फिरून पिकाची पाहणी करत होते. सकाराम शेताच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आणि पाणी सोडण्याच्या पाटाची दुरुस्ती करण्यात मग्न होता. सगळे काही नेहमीसारखे शांत आणि सुरळीत सुरू होते. पण 4च्या सुमारास अचानक वातावरणात अनपेक्षित बदल झाला. सोसाट्याचा गार वारा सुटला आणि आकाशात काळेकुट्टे ढग अगदी जमिनीला टेकल्यासारखे जमा झाले. बघता बघता चोहीकडच्या दिशा धुसूर झाल्या. मी बांधावरून घराच्या दिशेने निघणार तोच विजांच्या तीव्र कडकडाटसर धुवाधार पाऊस कोसळू लागला. पाऊस इतका प्रचंड होता की समोरचे काहीच दिसत नव्हते. मॅडम, इकडे या, तुम्ही पूर्ण भिजाल. चला त्या झोपडीत चला, सकाराम बांधावरून मोठ्याने ओरडला. मी दुसरा कोणताही विचार न करता त्याच्या दिशेने धावले. शेताच्या एका कोपऱ्यात आम्ही नागर, फावडे आणि अवजारे ठेवण्यासाठी एक छोटीशी झोपडी उभारली होती. गवताचे छप्पर आणि बांबूच्या भिंती असलेली ती छोटी झोपडी त्या क्षणी आमच्यासाठी एकमेव सुरक्षित आसरा होती. आम्ही दोघे धावत पळत त्या झोपडीत शिरलो. झोपडीत पोहोचलो तर आम्ही दोघे पूर्णपणे ओलेचिंब झालो होतो. माझे कपडे अंगाला चिटकले होते आणि केसामधून पाण्याचे थेंब गळत होते. बाहेर पावसाचा आवाज एखाद्या वादळासारखा धुमाकूळ घालत होता. गवताच्या छतावर आणि बाजूच्या पत्र्यावर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांचा आवाज इतका मोठा होता की आत एकमेकांचे बोलणेही ऐकणे कठीण झाले होते. मी झोपडीच्या एका कोपऱ्यात उभी राहिले आणि ओल्या अंगाने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. 15-20 मिनिटे झाली, पण पावसाचा जोर ओसरण्याचे नाव घेत नव्हता. उलट वाऱ्याचा वेग वाढतच चालला होता. गार वाऱ्याची एक जोरदार झुळूक बांबूच्या फटीमधून आत आली आणि माझ्या अंगातून थरकाप सुटला. माझे दात वाजू लागले. ओठ थंडीने निळे पडले. अंगातील ओल्या कपड्यामुळे ती जीवघेणी थंडी थेट हाडापर्यंत पोहोचत होती. सकाराम थोड्या अंतरावर उभा राहूनच बाहेरचा पाऊस पाहत होता. त्याने माझ्याकडे पाहिले आणि माझ्या अंगाची थरथर त्याच्या लक्षात आली. त्याच्या चेहऱ्यावर अचानक काळजीचे भाव उमटले. मॅडम, तुम्हाला खूप जास्त थंडी वाजते का? त्याने काळजीयुक्त आवाजात विचारले. हो, खूपच थंडी वाजते. पाऊस थांबेल असं वाटत नाहीये, मी थरथरत्या आवाजात कसाबसा शब्द जुळवत म्हणाले. तो थोडा वेळ विचारात पडला. झोपडीत ते पाहिले तर पांघरण्यासाठी कांबळ किंवा दुसरे कोणतेही कोरडे कापड नव्हते. फक्त कोपऱ्यात पोती आणि अवजारे पडली होती. अचानक त्याने त्याच्या अंगातील जाड उबदार स्वेटर काढले. ते स्वेटर आतून कोरडे होते. तो हळूच माझ्याजवळ आला. हे घ्या मॅडम, हे अंगावर पांघरा, थोडी थंडी कमी होईल. त्या स्वेटरने माझ्याकडे वाढवले. मी ते स्वेटर हातात घेतले आणि पांघरले. पण माझे आतील कपडे ओले असल्यामुळे फक्त स्वेटरने थंडी थांबत नव्हती. माझी थरथर सुरूच होती. अंगात तापाची भर भरणार असे वाटू लागले. तो माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात माझ्या परिस्थितीबद्दलची असहायता आणि प्रचंड काळजी दिसत होती. मॅडम, मी एक विचारू का? तो संकोचाने म्हणाला. काय? मी त्याच्याकडे पाहिले. थंडी खूप आहे,
आणि तुमच्या अंगात तापाची सर भरेल असं वाटतंय. झोपडीत दुसरं काहीच नाहीये. मी तुम्हाला थोडी ऊब देऊ का? वाईट नका मानू मॅडम, पण यावेळी दुसरं काही शक्य नाहीये. त्याने अत्यंत नम्रपणे मला भीत भीत विचारले. मी त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात कोणतीही वाईट नजर नव्हती, कोणतीही वासना नव्हती. होती ती फक्त एक शुद्ध काळजी आणि आदर. कित्येक महिन्यापासून किंवा कदाचित वर्षापासून मला कोणी एवढ्या आपुलकीने विचारले नव्हते. माझ्या पतीनेही कधी माझ्या एवढी काळजी घेतली नव्हती. त्या क्षणी मला सामाजिक चौकटीपेक्षा आणि संकोचापेक्षा एक मानवी स्पर्शाची आणि आत्मीयतेची जास्त गरज होती. मी काही न बोलता हळूच मान होकारार्थी हलवली. माझा होकार मिळताच तो सावकाश माझ्याजवळ आला. उसने घेतलेले ते जाड स्वेटर त्याने आम्हा दोघांच्या पाठीवरून धरले, जेणेकरून बाहेरची थंड हवा आत येणार नाही. तो माझ्या अगदी जवळ आला आणि त्याने मला हळूच त्याच्या कवेत घेतलं. त्याच्या अंगाची ती नैसर्गिक उबदार ओलावा माझ्या ओल्या थंड पडलेल्या शरीराला स्पर्श करू लागली. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. पण त्याच्या पहिल्या स्पर्शात एक अद्भुत सुरक्षितता होती. त्याची छाती माझ्या पाठीशी टेकलेली होती आणि त्याच्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट जाणवत होते. झोपडीबाहेर पावसाचा तांडव सुरू होते, पण त्या आत स्वेटरच्या लहानशा जगात एक वेगळी उबदार शांतता पसरली होती. मॅडम, आता थोडं बरं वाटतंय का? थंडी कमी झाली का? त्याने अतिशय हळुवार आणि संकोचाचा आवाज माझ्या कानाजवळ विचारले. त्याचा तो काळजीयुक्त आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी मान थोडी वळवून त्याच्याकडे पाहिले. आमचे चेहरे अगदी एकमेकांच्या जवळ होते. आता खूप बरं वाटतंय, अजिबात थंडी वाटत नाहीये, मी खाली नजर झुकून मंद आवाजात म्हणाले. त्याने असं ओलं आणि थरथरतं पाहून मला राहवलं नाही. मी शेतातला एक साधा कामगार आहे मॅडम, माझी मर्यादा जाणू नाही. पण तुम्हाला असं आजारी पडताना मी नाही पाहू शकत, तो प्रामाणिकपणे म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या मनातील त्याच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला. समाजाने मांडलेली श्रीमंत गरीब मालक शेतगडी ही सगळी कृत्रिम गणिते एका वाक्याने विरघळून गेली. तू माझ्यासाठी एवढा विचार करतोस. मला नेहमी वाटायचं की मी या शेतात अगदी एकटी राबते. मी मनातील खंत बोलून दाखवली. नाही मॅडम, मी रोज तुम्हाला पाहायचो, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत. शेतात तुम्ही कष्ट करता, उन्हात पावसात राबता, तुमचे मिस्टर बाहेर असतात. मला नेहमी वाटायचं की इतक्या चांगल्या स्त्रीला देवाने किती एकटेपणा दिलाय. मला तुमची दया नाही तर तुमची खूप काळजी वाटते. त्याच्या शब्दांनी थेट माझ्या मनाचा ठाव घेतला. अनेक वर्षात पहिल्यांदाच कुणीतरी माझ्या आंतरिक वेदना ओळखली होती. माझ्या डोळ्यात नकळत पाण्याचे थेंब साचले. मी काही बोलू शकले नाही. मी फक्त त्याच्या कवेत अजून थोडं जवळ सरकले. त्याने मला अधिक सुरक्षित जवळ घेतले. त्याने कष्टाने राबलेले मोठे हात माझ्या खांद्यावर होते, पण त्या हाताचा स्पर्श कमालीचा मऊ आणि आत्मीय वाटत होता. मला आता मॅडम म्हणू नकोस, सविता म्हण, मी नकळत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले. माझ्या शब्दांनी जणू आमच्यातली उरलेली शेवटची अदृश्य भिंत पाडून टाकली होती. त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर आल्हाददायक हसू उमटले. सविता, त्याने पहिल्यांदा माझे नाव उच्चारले. त्या एका शब्दात इतकी आपुलकी आणि मिठास होती की माझे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याने हळूच माझे दोन्ही हात हातात घेतले आणि आपल्या ओठाजवळ नेऊन त्यावर एक हळूवार स्पर्श केला. तो स्पर्श इतका भावनिक आणि प्रेमाने भरलेला होता की माझ्या अंगात एक वेगळीच लहर पसरली. माझ्या पतीने कधी माझ्या भावना समजून घेतल्या नव्हत्या, पण या साध्या माणसाने कोणत्याही अपेक्षेशिवाय मला एक स्त्री म्हणून महत्त्वाचा आणि आदराचा अनुभव दिला होता. त्याने माझ्या कपाळावर एक उबदार ओझरतं चुंबन घेतला. त्या क्षणी मला कसलीच भीती उरली नव्हती, ना समाजाची ना भविष्याची. काही तासांच्या सतत वर्षावानंतर बाहेरचा पावसाचा जोर हळूहळू कमी झाला. छतावर पडणाऱ्या पाण्यात थेंबांचा तो मोठा आवाज आता मंदावला होता. ढगांची काळी सावली बाजूला सरकून सायंकाळचा एक धुसूर सोनेरी प्रकाश झोपडीच्या पट्टीतून आत येत होता. आम्ही दोघे एकमेकांच्या शेजारी बसून होतो. आता शब्दांची काहीच गरज उरली नव्हती. आमची मने एकमेकाशी बोलत होती. अनेक वर्षापासून माझ्या मनात असलेला तो एकटेपणा या पावसाच्या पाण्यासोबत कायमचा वाहून गेला होता. सविताजी, आता पाऊस ओसरलाय. त्याने मान वळवत त्याने
हळूच सांगितले. हो, पाऊस तर थांबलाय, पण माझं मन अजूनही झोपडीतल्या उभेत अडकून पडलंय. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून शांतपणे म्हणाले. सकारामने मला दोन्ही हातांनी धरून हळूच स्वतःसमोर उभे केले. त्याने माझा चेहरा आपल्या कष्टाळू हातात धरला. मी एक साधा शेतकरी आहे सविता. तुमची नि माझी काहीच बरोबरी नाही, पण आज या झोपडीत पावसाच्या साक्षीने जे घडलं ते माझ्यासाठी खूप पवित्र आहे. यात कोणताही स्वार्थ नव्हता, फक्त तुमची काळजी आणि आदर होता. मी वचन देतो, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर मी तुम्हाला कधी एकटे पडू देणार नाही. तो अत्यंत गंभीर आणि प्रामाणिकपणे म्हणाला. त्याच्या शब्दांनी माझ्या मनातील उरली सुरली शंकाही पुसून टाकली. आम्ही दोघे हळूहळू झोपडीच्या बाहेर पडलो. बाहेरचं दृश्य पूर्णपणे बदललं होतं. कापसाच्या पानावर पावसाचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. सर्वत्र ओल्या मातीची तो सुंदर सुवासिक सुगंध पसरला होता. वाऱ्याची एक मंद झुळूक आली, पण आता मला थंडी वाजत नव्हती, कारण माझ्या मनात एक हक्काच्या माणसाची ऊब होती. आम्ही शेताच्या बांधावरून घराच्या दिशेने चालू लागलो. चालताना आमचे हात एकमेकांना स्पर्श करत होते. आता मी फक्त एक उपेक्षित, एकटी राहणारी स्त्री नव्हते. माझ्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळाला होता. घराचा दरवाजा जवळ आला तसा तो थांबला. मी येतोय मग सविता. उद्या सकाळी नेहमीप्रमाणे कामावर येईन, तो नम्रपतेने म्हणाला. हो, माझी काळजी घ्यायला रोज या. मी मंद हसत त्याच्याकडे पाहत म्हणाले. त्याने मान हलवली आणि गोड स्मित हास्य देऊन तो निघून गेला. मी तो लांब जाईपर्यंत त्याच्याकडे पाहत राहिले. ती पावसाची संध्याकाळ, शेतातली ती छोटीशी झोपडी, शूटरमध्ये मिळालेली ती ऊब आणि त्या उभेने जोडलेले भावनिक नाते, हे सगळं माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रकरण बनले होते. आयुष्याच्या या वळणावर मला आदर, प्रेम आणि सोबतीचे एक नवीन सुकवणारी चाहूल लागली होती. झोपडीबाहेर पावसाची रिपरिप आता मंदावली होती, पण झोपडीच्या आत निर्माण झालेली उबदार शांतता आणि दोघांमधील भावनिक जवळीक अधिक गडद होत गेली होती. शेताच्या त्या छोट्याशा कोपऱ्यात गवताच्या छतावरून पाण्याचे थेंब टपकण्याचा मंद आवाज येत होता. सविता आणि सकाराम अजूनही एकमेकाच्या अगदी जवळ होते. सकारामच्या हातांचा उबदार स्पर्श सविताच्या खांद्यावर तसाच होता. त्या स्पर्शाने तिच्या शरीरातील पूर्ण थंडी घालवली होतीच, पण तिच्या अनेक वर्षाच्या एकाकी आयुष्याच्या एक अभूतपूर्व दिलासा दिला होता. सविताने अवकाशपणे आपले डोळे उघडले. तिची नजर थेट सकारामना भिडली. त्या अंधुक सोनेरी प्रकाशात सकारामच्या चेहऱ्यावर कसलाही संकोच आणि अपराधाचा भावना नव्हता. तिथे फक्त एक हळुवार आदर आणि अथांग प्रेम तरंगत होते. सविता सकारामने पुन्हा एकदा तिचे अतिशय मंद आणि मऊ आवाजात उच्चारले. ते नाव त्याच्या ओठावरून ऐकताना सवितेच्या हृदयात एक वेगळीच धडधड निर्माण झाली. सविताने खाली नजर चुकून प्रतिसाद दिला. तिच्या अंगावर एक गोड शहारा उमटला. अनेक वर्षापासून मी तुम्हाला रोज या शेतात राबताना पाहायचो. मनात नेहमी वाटायचं, एवढं मोठं घर, एवढी शेती, पण तुमच्या डोळ्यात एक उदास एकटेपणा नेहमी असायचा. आज या वादळाने आणि पावसाने मला तुमच्याजवळ येण्याची संधी दिली, पण हे सगळं माझ्यासाठी एका स्वप्नासारखं आहे. सकारामने अत्यंत प्रामाणिकपणे मनात भावना व्यक्त केल्या. सविता हळूच तिचा उबदार हात सकारामच्या मजबूत छातीवर ठेवला. त्याच्या हृदयाने लयबद्ध ठोका तिला स्पष्ट जाणवत होता. सकाराम, आजपर्यंत मला कोणी इतक्या जवळून समजून घेतलं नव्हतं. या मोठ्या हवेलीत राहूनही मी कायम एकटी होते, पण आज तुझ्या या स्पर्शाने आणि काळजीने मला एक स्त्री म्हणून जिवंत असल्याचा अनुभव दिलाय. हे जर स्वप्न असेल तर या स्वप्नातून कधीच बाहेर पडायचं नाही, सविता भावूक होऊन म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाराम शेतात आल्यावर पुन्हा तोच खेळ सुरू झाला. सविताने सकारामच्या गळ्यात दोन्ही हात घातले आणि त्याला घट्ट मिठी मारली. तिचे डोके त्याच्या छातीवर विसावले. सकारामच्या हृदयाची ठोके तिच्या कानावर पडत होते. अतिशय जलद आणि वेगवान. असं पुन्हा कधीही म्हणू नको सकाराम, सविता हुंदका देत म्हणाली. ती संपत्ती, ते मोठं घर, ती सामाजिक प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी मला आजपर्यंत दुःख आणि एकटेपणा दिलाय. माझ्या पतीने मला सर्व भौतिक सुख दिली, पण माझं मन वाचवण्याचा प्रयत्न नाही केला. मी त्या घरात राहूनही जिवंत प्रयत होते. आज या झोपडीत तुझ्या उभेमध्ये मला पहिल्यांदा जाणीव झाली की खरोखर जगणं काय असतं. सकारामने तिचे ओले झालेले केस अत्यंत हळुवारपणे मागे सारले.
त्याने तिच्या कपाळावर आणि नंतर तिच्या दोन्ही ओल्या डोळ्यांवर आपले ओठ टेकवले. तो स्पर्श इतका नाजूक होता, जणू एखादा चित्रकार आपल्या अत्यंत मौल्यवान चित्राला हळुवारपणे स्पर्श करत आहे. मी वचन देतो सविता, सखाराम अत्यंत गंभीर होऊन भावुक स्वरात म्हणाला. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत शेतातल्या प्रत्येक कोपऱ्यात मी तुझी सावली बनून राहील. मी तुला कधीही एकटे पडू देणार नाही. लोक आपल्याला काय म्हणतात याने मला फरक पडत नाही. माझ्यासाठी तू माझी सविता आहेस, माझं जग आहेस. झोपडीबाहेर वादळ आता पूर्णपणे शांत झालं होतं. ढगांच्या पटीतून पौर्णिमेच्या चंद्राचा मंद शीतल प्रकाश झोपडीच्या बांबूच्या फटीमधून आत येत होता. त्या रुपेरी प्रकाशात दोघांचे चेहरे एकमेकांना स्पष्ट दिसत होते. सखाराम सविताचा हात हातात घेतला. त्याच्या खडबडीत कामाने रापलेल्या बोटांना सविताची मऊ बोटे गुंफली गेली. तो फक्त एक शारीरिक स्पर्श नव्हता, तर दोन विभक्त आत्म्यांचे मिलन होते. सविता, तुझ्या हातांनी शेतातील खूप कष्ट केलेत. सखाराम तिचे हात आपल्या गालाला लावत म्हणाला. पण आता या हातांना मी कधीही दुःखाचा स्पर्श होऊ देणार नाही. सविताने मंद हसून सखारामच्या छातीवर आपले डोके ठेवले. सखाराम, आज मला जाणीव झाली की प्रेमाला कोणत्याही भाषेची, श्रीमंतीची आणि समाजाच्या चौकटीची गरज नसते. प्रेम हे फक्त दोन मनाचे प्रामाणिक नाते असते. आज या पावसाच्या साक्षीने मी माझं मन तुला देऊन बसले आहे. सखारामने तिची हनवटी धरून तिचा चेहरा वर केला. दोघांची नजर एकमेकात गुंतली. त्या क्षणी त्यांच्या शब्दात अजिबात गरज उरली नव्हती. सखाराम हळूच पुढे झुकला आणि त्याने सविताच्या ओठावर अत्यंत हळूवार, भावनिक आणि प्रदीर्घ स्पर्श केला. त्या चुंबनात कित्येक वर्षाची तहान, आदर, काळजी आणि असीम प्रेम सामावलेलं होतं. सविताने डोळे मिटून तो अलौकिक क्षण आपल्या मनात, आत्म्यात कायमचा साठवून घेतला. काही वेळ असाच शांततेत आणि एकमेकाच्या कवेत निघून गेला. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला होता. दूरवर गावातल्या कुत्र्यांचे भुंकणे आणि शेतातल्या कीटकांचे आवाज ऐकू येऊ लागले होते. सविता, आता घराकडे जायला हवं, सखारामने अतिशय जड अंतकरणाने आठवण करून दिली. खूप रात्र झालीये. गावात कोणी पाहिले तर तुझ्या अब्रूला धक्का लागेल. मी माझी अब्रू पणाला लावू शकतो, पण तुझ्यावर कोणी बोट दाखवले तर मला सहन होणार नाही. सविताच्या त्या उबदार मिठीतून बाहेर पडायचे नव्हते, पण सखारामच्या या शब्दामधील तिची काळजी पाहून तिचे मन अधिकच भरून आले. हो सखाराम, मला जावं लागेल. सविता उठून उभी राहिली. तिने आपल्या साडीचा पदर सावरला. सखारामने आपले स्वेटर तिच्या खांद्यावर व्यवस्थित पांघरले. हे स्वेटर तुझ्याकडे ठेव, सखाराम म्हणाला. यातील ऊब तुला माझ्या आठवणी करून देती. सविताने स्वेटर आपल्या अंगाभोवती घट्ट लपेटून घेतले. त्या स्वेटरमधून सखारामच्या अंगाला आणि ओल्या मातीचा एक सुंदर परिचित सुगंध येत होता. दोघेही झोपडीच्या बाहेर आले. बाहेरचा निसर्ग पूर्णपणे न्हाऊन निघाला होता. चंद्राच्या प्रकाशात शेतातल्या कापसाची झाडे चमकत होती. सखाराम सविताच्या शेताच्या बांध्यावरून तिच्या घराच्या मागील दरवाजापर्यंत सोडायला आला. घराच्या वेशीवर पोहोचल्यावर सविता थांबली. तिने सखारामचा हात हातात घेतला. उद्या सकाळी तू वेळेवर येशील ना? सविता आतुरतेने विचारले. मी रोज सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणासोबत तुझ्या शेतात उभा असेन सविता. फक्त शेतगडी म्हणून नाही, तर तुझ्या मनाचा रक्षक म्हणून. सखारामने तिचे हात आपल्या कपाळाला लावत उत्तर दिले. सविताने त्याच्याकडे एक शेवटचं प्रेमळ कटाक्ष टाकला आणि ती हळूच घरात आत निघून गेली. सखाराम तोपर्यंत तिथेच उभा राहिला, जोपर्यंत घरातील दिवा पेटून सविताची सावली खिडकीवर दिसली नाही. त्या रात्री त्या मोठ्या हवेलीच्या खोलीत सविता एकटी झोपली नव्हती. तिच्या अंगावर सखारामचे ते उबदार स्वेटर होते आणि तिच्या मनात त्याच्या प्रेमाची, आदराची आणि विश्वासाची एक जिवंत ज्योत पेटली होती, जी जगातील कोणतेही वादळ आता विझू शकणार नव्हते. तिच्या आयुष्यातील एकाकीपणाचा अंधार कायमचा संपला होता आणि प्रेमाची एक नवीन सुखद आणि प्रदीर्घ पहाट झाली होती. घराच्या पायऱ्या चढताना सविताचे मन अजूनही सखारामच्या त्या उबदार स्पर्शाने आणि हळुवार शब्दांनी भरलेले होते. अंगावर धरलेले सखारामचे ते जाड स्वेटर तिच्या एकाकीपणावर मायेचे पांघरून घालून होते. तिने हळूच घराचा मुख्य लाकडी दरवाजा उघडला आणि आत पाऊल ठेवले. आज सगळीकडे किर्र अंधार पसरला होता. तिने दरवाजा मागे लोटला आणि कडी लावून घेतली.
पण कडी लावताना तिच्या मनात अचानक एक अस्वस्थतेची बारीकशी शंकेखोर लाट उमटली. काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. घरातील हवा नेहमीसारखी बंदिस्त नव्हती. हवेत ओल्या मातीचा आणि एका ओळखीच्या सिगारेटच्या धुराचा मंद वास मिसळलेला होता. सविताच्या अंगावर एकदम सरसरून काटा आला. तिच्या हृदयाची धडधडी क्षणात दुप्पट झाली. सविताला वाटले की तिचा तो भ्रम असावा. तिने अंधारात भिंतीवरील विजेच्या स्विच बोर्डकडे हात नेला आणि दिवा लावला. झगमगणाऱ्या प्रकाशात समोरचे दृश्य पाहून सविताच्या पायाखालची जमीन सरकली. सोफ्यावर प्रवीण तिचे पती शांतपणे बसले होते. त्यांच्या हातात अर्धवट जळलेली सिगरेट होती आणि डोळ्यात एक भयंकर गोठून टाकणारी शांतता होती. त्यांच्या शेजारी त्यांचा ट्रॅव्हलिंग बॅग पडलेला होता. प्रवीण, तुम्ही एवढ्या रात्री आणि अचानक? सविताचा आवाज घशातच अडकला. तिच्या हातातील सकारामच्या स्वेटरची घडी सुटून ते जवळजवळ खाली पडणार होते, पण तिने प्रचंड प्रयत्नाने स्वतःला सावरले आणि ते स्वेटर आपल्या पाठीमागे लपवण्याचा प्रयत्न केला. प्रवीणने सिगारेटचा एक लांब श्वास घेतला आणि धूर आकाशाच्या दिशेने सोडला. त्याचे डोळे सविताच्या ओल्या अंगावर विस्कटलेल्या केसावर आणि तिच्या चेहऱ्यावरील भीतीवर खिळले होते. हो सविता, अचानक आलो. अमरावतीची मीटिंग लवकर संपली. प्रवीण अतिशय संत थंड आवाजात म्हणाले. पण मला वाटतं मी न सांगता अचानक आलो हेच योग्य ठरलं नाही का? सविताचे शरीर भीतीने थरथरू लागले. असं काही नाही. पाऊस खूप होता शेतात, म्हणून मला यायला उशीर झाला. शेतात? प्रवीण हळूच सोफ्यावरून उठले. त्यांचे बूट फरशीवर वाजताना ती कटकट टिकटिक टाकणारे शांतता अधिकच भीतीदायक वाटू लागली. ते सावकाश सविताच्या अगदी जवळ आले. पाऊस तर गेल्या 2 तासापासून सुरू होता सविता. तू एवढा वेळ शेतात काय करत होतीस, आणि तेही या ओलाचिंब अवस्थेत? सविताच्या हृदयाचे ठोके छातीवर आदळत होते. तिने कोरड्या पडलेल्या ओठावरून जीभ फिरवली. ते कापसाच्या पिकात पाटाचे पाणी साचले होते तेच पाहत होते आणि अचानक पाऊस वाढला म्हणून तिथेच थांबले. प्रवीणने तिच्या चेहऱ्याकडे अतिशय बारकाईने पाहिले. त्यांची नजर सविताच्या पाठीमागे लपलेल्या त्या जाड फुरशी स्वेटरवर पडली. आणि हे काय आहे तुझ्या हातात? प्रवीणचा अचानक आवाज कडक झाला. सविताचा श्वास रोखला गेला. तिने मन सुन्न झाले. जर तिने सांगितले की हे सकारामचे स्वेटर आहे तर भयंकर अनर्थ घडणार होता. हे शेतातील झोपडीत जुने पोते आणि कपडे पडले होते, त्यात सापडले. मला खूप थंडी वाजत होती म्हणून मी अंगावर घेतले. सविताने कसलाही विचार न करता खोटे सांगितले. प्रवीण एका झटक्यात तिच्या हातातून ते स्वेटर हिसकावून घेतले. त्यांनी ते नाकाजवळ नेऊन सुंगले. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर संशयी हास्य उमटले. सविता, या स्वेटरमधून स्वस्थ पुरुषाच्या अंगाचा आणि घामाचा वास येतोय. प्रवीण सविताच्या अगदी जवळ येऊन फुसफुसले. हे कापसाच्या पिकात पाणी पाहण्याचं नाटक कोणासाठी होतं? मला वाटलं होतं की माझी बायको घरात एकटी सुरक्षित आहे, पण तू मागे काय चालवलं आहेस? प्रवीण, तुम्ही माझा संशय घेताय. माझा विश्वास ठेवा, तिथे दुसरं कोणी नव्हतं. सविता रडविली होऊन म्हणाली. कोणी नव्हतं? प्रवीण मोठ्याने हसले. ते हसू इतके भीतीदायक होते की सविता 2 पावले मागे सरकली. प्रवीणने खिशातून त्यांचा स्मार्टफोन काढला आणि स्क्रीनवर चालू करून सविताच्या तोंडासमोर धरला. स्क्रीनवरील फोटो पाहून सविताचे भानच हरपले. त्या फोटोमध्ये शेतातील ती छोटी झोपडी दिसत होती. झोपडीच्या बांबूच्या फटीमधून आतला अंधुक प्रकाश बाहेर येत होता आणि त्यात प्रकाशात 2 व्यक्तीच्या स्पष्ट सावल्या एकमेकाच्या कवेत दिसत होत्या. फोटो लांबून काढलेला होता, पण झोपडीतील ती जवळी स्पष्ट ओळखू येत होती. हे कुणी काढलं? सविता थरथरत्या आवाजात म्हणाली. सविस्तर सांगतो, प्रवीण शांतपणे म्हणाले. मी तासापूर्वीच गावात पोहोचलो होतो. शेताच्या रस्त्याने घराकडे येत असताना मला झोपडीत दिवा दिसला. मला वाटलं चोर असतील. मी तिकडे गेलो, पण तिथे आत जे चाललं होतं ते पाहून माझे डोळे उघडले. मी हा फोटो काढला, पण मला पाहायचं होतं की माझी बायको या थराला जाऊ शकते का? सविता, त्या झोपडीत तुझ्यासोबत कोण होतं? तो सकाराम होता ना? सविताच्या पायाखालची जमीन पूर्णपणे खचली होती. तिच्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. आता लपवायला काहीच उरलं नव्हतं, पण तिला स्वतःपेक्षा सकारामच्या जीवाची होती.
प्रवीण अत्यंत क्रूर आणि श्रीमंतीच्या जोरावर काहीही करू शकणारा माणूस होते. प्रवीण, मी हात जोडते तुमच्या. सविता रडत त्याच्या पाया पडली. त्यात सकारामची काहीच चूक नाही. तो फक्त मला थंडीपासून वाचवायचा प्रयत्न करत होता. त्याच्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हता. मी शपथ सांगते. चुकी नाही. प्रवीणच्या डोळ्यात भयंकर राग उफाळून आला. त्याने सविताचा हात पकडून तिला उभे केले. माझ्या शेतात कामाला असणारा एक साधा शेतगडी माझ्या बायकोला कवेत घेतो आणि तू सांगतेस की त्याची चूक नाही. त्याला त्याची जागा दाखवलीच लागेल. प्रवीणने खिशातून फोन लावला. हॅलो बावड्या, 4-5 माणसांना घेऊन लगेच सकारामच्या झोपडीवर जा. त्याला उचलून आणा आणि शेताच्या विहिरीपाशी बांधून ठेवा. मी येतोय. नाही प्रवीण, असं करू नका. त्याला सोडून द्या. त्याला मारू नका, सविता मोठ्याने ओरडली. पण प्रवीणने तिला धक्काबुक्की करत बेडरूममध्ये ढकलले आणि बाहेरून कुलूप लावून घेतले. तू आज रात्रभर इथंच राहशील आणि तुझा प्रियकर आज रात्री जिवंत उरतो की नाही हे उद्या सकाळी ठरेल. प्रवीणचा बाहेरून क्रूर आवाज आला आणि त्याच्या बुटाचा आवाज घराबाहेर जाणाऱ्या दिशेने निघून गेले. बंद बेडरूममध्ये सविता एकाकी अगतिक होऊन दरवाजावर थापा मारत होती. प्रवीण, दरवाजा उघडा. सकारामला काही करू नका प्लीज. पण बाहेरून काहीच प्रतिसाद आला नाही. थोड्याच वेळात घराच्या बाहेर प्रवीणच्या कारचा स्टार्ट होण्याचा आवाज आला आणि गाडी वेगाने निघून गेली. सविताच्या डोळ्यासमोर सकारामचा तो प्रामाणिक काळजीयुक्त चेहरा आणि त्याची भावनिक शब्द फिरू लागले. सकारामने तिला वचन दिले होते की तो तिला कधी एकटे पडू देणार नाही. पण आज तिच्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता. मला त्याला वाचवायलाच हवं कोणत्याही परिस्थितीत, सविताने मनाशी ठाम निश्चय केला. तिने खोलीत चोहीकडे पाहिले. दरवाजा मजबूत लाकडाचा होता. तो तोडणे अशक्य होते. तिची नजर बेडरूमच्या खिडकीकडे गेली. खिडकीला लोखंडी ग्रिल होती, पण खालील बाजूचे एक ताकदवान जुने आणि सैल झाले होते. तिने ड्रेसिंग टेबलवर भारी पितळे फ्लॉवर पॉट उचलला आणि संपूर्ण ताकदीने त्या तावदानाच्या लाकडी फ्रेमवर मारला. कडक लाकूड तुटले. तिने लागोपाठ 3-4 फटके मारून खिडकीतून बाहेर पडण्याइतकी जागा तयार केली. ती खिडकीतून बाहेर बागेत पडली. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता, पण जमिनीवर चिखलमय झाली होती. सविता ओल्या साडीतच अनवाणी पायांनी शेताच्या दिशेने धावू लागली. रात्रीचा काळोख आणि शेतातील चिखल ओलांडत सविता धावत होती. तिचे पाय काट्याकुट्यांनी भरले होते, पण तिला वेदना जाणवत नव्हत्या. तिच्या मनात फक्त एकच ध्यास होता, सकारामला वाचवणे. दूरवर विहिरीच्या बाजूला दिव्यांचा प्रकाश दिसत होता. 4-5 गाड्या उभ्या होत्या. सविता झाडाच्या आडोशाला विहिरीच्या जवळ पोहोचली. तिथे दृश्य भयंकर होते. सकारामला विहिरीच्या बाजूला असलेल्या मोठ्या चिंचेच्या झाडाला दोरीने बांधले होते. त्याचा चेहरा माखलेला होता. प्रवीण आणि त्याचे 4 गुंड हातात लाठ्या घेऊन उभे होते. बोल रे सकाराम, मालकींशी साधताना भीती नाही वाटली का? प्रवीणचा एक गुंड पोटात लाथ मारत ओरडला. सकारामने वेदनेने कणत मान वर केली. रक्ताळलेल्या ओठातूनही त्याचा आवाज ठाम होता. मालक, तुम्ही मला मारा, मला मारून टाका, पण सविता मॅडमला बद्दल एकही वाईट शब्द बोलू नका. त्या पवित्र आहेत. आजच्या पावसाच्या रात्री जर मी त्यांना ऊब दिली नसती तर त्या तापाने मरण पावल्या असत्या. मी फक्त माझी माणुसकी पाळली. गप्प बस. प्रवीणने स्वतः लाठी उचलली आणि सकारामवर वार करण्यासाठी हात वर केला. थांब. सविता अंधारातून बाहेर धावत आली आणि सकारामच्या समोर उभी राहिली. प्रवीणने लाठी सकारामऐवजी सवितेच्या पाठीवर पडणार. तो सकारामने पूर्ण ताकदीने स्वतःला पुढे खेचले आणि तो वार आपल्या अंगावर झेलला. धप. सविता, तू इथे का आलीस? पळून जा इथून. सकाराम वेदनेने कवळत ओरडला. सविताने रडत रडत सकारामला घट्ट मिठी मारली. तिने स्वतःचे शरीर त्याच्या समोर ढाल म्हणून ठेवले. प्रवीण, जर तुम्ही कोणाला मारायचं असेल तर आधी मला मारा. सविता प्रवीणच्या डोळ्यात डोळे घालून गरजली. तुम्ही वर्षातून 10 महिने मला हवेलीत एकटं सोडून निघून जाता. कधी फोनवर माझा श्वास कसा चाललाय हे विचारत नाही. आज या साध्या माणसाने माझी काळजी घेतली, मला माणूस म्हणून वागवलं. जर हा गुन्हा असेल तर याची गुन्हेगार मी आहे, सकाराम नाही. सविताने हे शब्द ऐकून प्रवीण स्तब्ध झाले. त्याच्या हातातील लाठी हळूहळू खाली झाली. आजपर्यंत त्याने सविताचा हा आक्रमक आणि निर्भय अवतार कधीच पाहिला नव्हता.
सविता, तू एका शेतगाड्यासाठी माझ्याशी वैर घेतेस, प्रवीण विश्वासाने न बसल्यासारखे म्हणाले. हा शेतगडी तुमच्यापेक्षा 1000 पटीने श्रीमंत आहे प्रवीण, कारण याच्याकडे मन आहे, सविता ठामपणे म्हणाली. तिने शरीरावर पडलेले एक विजलेला कोळसा आणि दुसरा सुरा उचलला नि सकारामच्या हातातील दोऱ्या कापून टाकल्या. सकाराम बंधमुक्त झाला. तो सविताच्या शेजारी उभा राहिला. माखलेला असूनही त्याच्या डोळ्यात सवितासाठी आदर आणि प्रेमाचा अथांग सागर दिसत होता. प्रवीणने आपल्या गुंडाला हात दाखवून थांबवले. त्याच्या चेहऱ्यावर पराभवाची आणि अपमानाचे भाव होते. सविता, जर तू याच्या पाठीशी उभी राहणार असेल तर या क्षणी माझ्या घरातून आणि माझ्या आयुष्यातून निघून जा. तुला या मालमत्तेचा 1 रुपयाही मिळणार नाही. सविताने मंद हसून सकारामचा हात आपल्या हातात घट्ट पकडला. मला तुमच्या श्रीमंतीचा, या हवेलीचा आणि तुमच्या कोरड्या नात्याचा पूर्वीपासूनच वीट आला होता प्रवीण. मला फक्त माणुसकी आणि आत्मीयता हवी होती, जी मला या शेतात आणि या माणसाच्या सावलीत मिळाली. सविता अतिशय शांत पण आक्रमक स्वरात म्हणाली. तिने सकारामचा हात धरला आणि ते दोघे अंधारा रात्री शेताच्या बांधावरून चालत निघून गेले. मागून प्रवीण आणि त्यांचे गुंड शांतपणे पाहत राहिले. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश आता पूर्ण शेतावर पसरला होता. पाऊस थांबला होता. वादळ शंभले होते आणि संशयाचा भयानक काळोख ओसरून सविता आणि सकारामच्या आयुष्यात एका खऱ्या भीतीमुक्त आणि अखंड प्रेमाचा प्रदीर्घ पहाट झाली होती. शेताच्या मोकळ्या शांततेत पौर्णिमेच्या चांदण्याखाली प्रवीणच्या हातातील लाठी खाली गळून पडली. सविताच्या डोळ्यातील अभूतपूर्व तेज, तिची निर्भयता आणि सकारामचा प्रामाणिकपणा पाहून प्रवीणचे मन ढवळून निघाले. आजपर्यंत आपण श्रीमंत, गर्वात, कामाच्या व्यापात सविताला एक स्त्री म्हणून, एक जोडीदार म्हणून किती एकाकी पाडले होते याची विदारक जाणीव त्याला पहिल्यांदा झाली. त्याच्या मनातील संशय आणि क्रोधाची जागा आता अपराधीपणाच्या जाणीवेने घेतली होती. प्रवीणने एक मोठा श्वास घेतला आणि आपल्यासोबत असलेल्या माणसांना मागे सरकवण्याचा इशारा दिला. वातावरण हळूहळू शांत झाले. प्रवीण सावकाश पुढे आला आणि त्याने सकारामच्या चेहऱ्याकडे व सविताच्या पाठीशी ठामपणे उभे असलेल्या रूपाकडे पाहिले. सविता, प्रवीणचा आवाज आता मऊ आणि संत झाला होता. आज मला कळलं की मी कुठे चुकलो. ज्या हवेलीत मी घर समजत होतो ते तुझ्यासाठी फक्त एक सोन्याचा पिंजर बनलं होतं. मी तुला सर्व सुख सोयी दिल्या, पण ज्या प्रेमाची आणि सोबतीची तुला गरज होती ते मात्र मी कधीच देऊ शकलो नाही. प्रवीणने सकारामकडे पाहिले. सकाराम अजूनही सविताचा हात धरून उभा होता, पण त्याच्या डोळ्यात प्रवीणबद्दल कसलाही राग नव्हता, तर एक आदर होता. प्रवीणने स्वतःचा हात सकारामच्या हातात दिशेने पुढे केला. सकाराम, मला माफ कर. मी तुझे निष्ठेचा आणि माणुसकीचा गैरसमज करून घेतला. आजच्या जगात तुझ्यासारखा सच्चा आणि प्रामाणिक माणूस मिळणे कठीण आहे. तू सविताची ज्या काळजीने आणि आदराने साथ दिलीस त्यासाठी मी तुझा ऋणी आहे. सकारामने क्षणभर प्रवीणच्या वाढलेल्या हाताकडे पाहिले आणि नंतर आदराने आपला कष्टाळू हात प्रवीणच्या हातात देऊन घट्ट हातमिळवणी केली. मालक, तुम्ही मोठे आहात, सकाराम नम्रतेने म्हणाला. माझ्या मनात तुमच्याबद्दल किंवा तुमच्या नात्याबद्दल कधीही वाईट विचार नव्हता. मी फक्त सविता मॅडमच्या दुःखात आणि या वादळात त्यांना आधार दिला. प्रवीण सविताकडे पाहत मंद हास्य केले. सविता, मला आनंद आहे की तू मला समजून घेणार, तुझा आदर करणारा माणूस मिळाला. मी तुमच्या मार्गात कधी अडथळा बाळगणार नाही. तू माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे मुक्त आहेस. प्रवीण आपल्या गाड्या घेऊन निघून गेलाय. अनपेक्षित मिळालेल्या या सामंजस्यामुळे वातावरणातील सर्व ताणतणाव आणि भीती कायमची ओसरून गेली. प्रवीण निघून गेल्यानंतर एक अलौकिक शांतता पसरली. आकाशात चंद्र पूर्ण तेजीने तळपत होता आणि ओल्या पानावरून चंद्राचे किरण मोत्यासारखे चमकत होते. सर्व अडथळे, सामाजिक बंधने आणि भीती कायमची संपली होती. सविता सकारामच्या चेहऱ्यावर डाग आपल्या साडीने पदराने अतिशय हळूवार पुसला. खूप लागलंय का सकाराम? तिने काळजीने भरलेल्या डोळ्यांनी विचारले. सकारामने सविताचा तो नाजूक हात पकडला आणि आपल्या ओठाजवळ नेऊन त्यावर एक उबदार प्रदीर्घ चुंबन घेतले. तुझ्या प्रेमाची ऊब पाठीशी असताना मला या जखमांची अजिबात वेदना होत नाहीये सविता, तो अत्यंत हळूवारपणे म्हणाला. त्याच्या या शब्दांनी सविताच्या हृदयात प्रेमाची एक नवी लाट उसळली होती. कोणतीही फिकीर न करता सकारामच्या गळ्यात एक घट्ट मिठी मारली
यावेळी त्या मिठीत कसलीही भीती नव्हती, संकोच नव्हता. होती फक्त दोन प्रेमी जीवांचा अखंड उत्सुकता आणि रोमांच. सखारामने तिला आपल्या दोन्ही हातात अलगद उचलून घेतले आणि शेतातील त्या छोट्या उबदार झोपडीत आणले. झोपडीतील पौर्णिमेची शीतल प्रकाश बांबूच्या फटीमधून आत येत होता, ज्यामुळे ती अतिशय आल्हाददायक आणि रोमॅन्टिक वातावरण तयार झाले होते. सखारामने सविताला खाली उतरवले. दोघांची नजर एकमेकात गुंतली. सखारामच्या डोळ्यात सवितासाठी असलेला अथांग प्रेम पाहून सविताचे मन पूर्णपणे विरघळून गेले. सविता, आजपासून फक्त तू माझी आहेस. या विश्वात आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. सखाराम तिचे ओले केस मागे सारत तिच्या कानाजवळ फुसफुसला. त्याच्या उबदार श्वासांचा स्पर्श सविताच्या मानेवर होताच अंगावर एक गोड काटा आला. तिने सखारामच्या मजबूत छातीवर आपले डोके टेकवले. सखारामच्या हृदयाची धडधड आता अतिशय लयबद्ध आणि मंद झाली होती. सखारामने अतिशय हळुवारपणे तिचा चेहरा वर केला आणि तिच्या ओठावर आपल्या ओठाचा एक तीव्र, प्रदीर्घ आणि प्रेमळ स्पर्श केला. त्या चुंबनात कित्येक वर्षाचा एकटेपणा, तहान आणि असीम प्रेम सामावलेले होते. सविताने आपले दोन्ही हात त्याच्या पाठीमागे घट्ट गुंफले आणि त्या मधुर अनुभवात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. झोपडीबाहेर मंद वाहणाऱ्या वाऱ्याची झुळूक शेतातील कापसाच्या झाडांना स्पर्श करत होती आणि आत त्या जीवांशी रेशीम नाते अधिक दृढ होत होते. सखाराम, मला आयुष्यभर याच कवेत राहायचं आहे, सविता मंद स्वरात आणि लाजत म्हणाली. माझं प्रत्येक आयुष्य, माझा प्रत्येक श्वास आता फक्त तुझ्यासाठीच आहे सविता. सखारामने पुन्हा एकदा घट्ट जवळ घेत तिचे कपाळ आणि गाल आपल्या ओठांनी चुंबले. त्या शांत सोनेरी आणि चांदण्याच्या रात्रीत शेतातल्या त्या छोट्या झोपडीतील दोन भिन्न जगात राहणारी मने सर्व फरक विसरून एकमेकांमध्ये पूर्ण लीन झाली होती. त्यांच्या आयुष्यातील दुःखाचा काळोख कायमचा संपला होता आणि प्रेमाची, विश्वासाची आणि अखंड आनंदाची एक नवी प्रदीर्घ पहाट झाली होती.